असे कोण आहे जे मी सांगितलेले गुप्त ज्ञान ऐकतो आहे? तुम्ही सांगितलेला प्रत्येक शब्द मी ऐकतो आहे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. हे घे मच्छिंद्र प्रसाद. अरे मच्छिंद्र, त्या म्हाताऱ्यानंतर तुला मेलेला मासा दिला होता ना हो? यो मासा जित्ता है. उद्या मी त्याला समुद्रात सोडणार आहे. चल की रगरला. जिथं मासा मारून खातात तिथं मी येणार नाही. मनुष्य म्हणजे श्रेष्ठ आणि पशु म्हणजे कनिष्ठ असे नाही. पशु, पक्षी, प्राणी, कीटक यांच्याविषयी ज्याच्याकडे करुणाभाव आहे तो मला अत्यंत प्रिय आहे. हे मच्छिंद्र, तुला ज्या सिद्धी प्राप्त झाल्या आहेत त्या सिद्धी आजवर कोणालाही मिळाल्या नाहीत. या सिद्धींचा वापर सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी होईल असा मला विश्वास आहे. जेव्हा जेव्हा चांगुलपणावरचा विश्वास कमी व्हायला लागेल आणि अशुभ शक्तींचे बळ वाढायला लागेल तेव्हा तेव्हा जीवसृष्टीचे रक्षण करायला परमशक्तीने अवतार धारण केला आहे. अशीच वेळ आत्ता आली आहे. मच्छिंद्र, तुझ्याकडच्या सिद्धींना वापरण्याची वेळ आलेली आहे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन. मी तर विचार करतोय गाई आणि गुरं सोडून द्यावी. पण ही गाई गुरं सोडून प्रश्न मिटणार आहे का? हरी, जी रोगराई पसरली आहे त्याने माणसं तर मरतायत, प्राणी जगत नाहीत. अरे संकट आहे, त्याच्यावर काहीतरी मार्ग निघेल. कधी कधी अरे तो देव पण अशी परीक्षा बघतोय. असं जर चालू राहिलं ना तर सगळी गावाच्या गाव आवाज पडते. अरे देव कुठल्या रूपात येऊन हे संकट दूर करेल नाही सांगू शकत. अस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड. ओम मच्छिंद्रनाथाय नमः. सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड. ओम मच्छिंद्रनाथाय नमः. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख
निरंजन अलख निरंजन हो हा कोण जोगी आहे? निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो गुरुवर हो मच्छिंद्रना गुरुवर हो देव मच्छिंद्रना हर हर हो मच्छिंद्रना शिव हर हो देव मच्छिंद्रना देव मच्छिंद्रना गुरुवर शुभम भवतु. तुम्ही सगळे काळजीत दिसत आहात. काय झालं? तुम्ही बरोबर ओळखलत. आम्ही सगळे खूप मोठ्या संकटात आहोत. तुमच्यावर काय संकट आहे ते तरी सांगा. तुम्हाला सांगितलं तर तुमच्याकडे उपाय आहे का त्याच्यावर? अरे ते कोण आहेत हे समजल्याशिवाय तू असं कसं बोलू शकतोस? हे बघा, माझा काही तुमचा अपमान करण्याचा हेतू नाही. आम्ही सगळे आयुष्यालाच त्रासलोय हो. जिथे समस्या आहे तिथे उपायही आहेच. मी सांगतो तुम्हाला, या पंचक्रोशीत रोगराई पसरली. त्यामुळे माणसं आणि ही गाईगुरं सगळ्यांचा जीव संकटात आहे. आहे तुमच्याकडे याच्यावर काही उपाय? हा, बरोबर बोलतोय ना मी? हे बघा, आम्ही तुम्हाला ओळखत नाही. जर तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला आणि या संकटातून बाहेर काढलं तर तुमचे खूप उपकार होतील. अलख निरंजन. ह्या क्षणापासून ह्या पंचक्रोशीत रोगराईचे जे अशुभ संकट आले आहे ते पूर्णपणे नष्ट होईल. अलख निरंजन. मी ह्या पंचक्रोशीत राहतो आहे. माझा शब्द खोटा ठरला तर मला येऊन सांगा. साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू दुःखाचा संहारक तू ह्यांना ओळखण्यात माझी चूक झाली. अरे असं कसं तडपडते ते? पाहण्यात असतानाच तुम्ही चांगले दिसता. मी तुम्हाला मरू देणार नाही. आज गाव देवा मोर, खरं खोटं होणार म्हणजे होणारच. हे पोर बाहेरचं आहे. आम्ही काही शारदावतेच्या पोटचं पोर नाहीच आहे. अरे तुम्ही माझे नाहीत का?
पा अरे तू तरी सांग की र. तुझे नाव मच्छिंद्र ठेवले आहे. हे गुरुदेव, आज आपले दर्शन घडले म्हणजे काहीतरी निश्चितच मंगल घडणार आहे. मच्छिंद्र, तो क्षण आला आहे ज्याची सर्व देव, देवी, देवता, चेतना, सूर्य, चंद्र, गुरु, सद्गुरु वाट पाहत आहेत. गुरुवर, आपण जे ठरविले आहे त्याविषयी मला सांगावे. मच्छिंद्र, गुरुला आपली परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी तशाच उत्तम शिष्याची आवश्यकता असते, जो ज्ञानाची परंपरा अखंडपणे चालू ठेवी. होय गुरुदेव, आपण मला माझ्या होणाऱ्या शिष्याची ओळख करून द्यावी. मच्छिंद्र, सप्तशृंगीकडून तुला सर्व सिद्धी प्राप्त झाल्या आहेत, ज्यामुळे तू आता सर्व शक्ती आणि सिद्धी यांनी सिद्ध झाला आहेस. आता तुला नाथ परंपरेच्या कार्याला सुरुवात करायला हवी. गुरुदेव, ही तर आपली आणि श्री महादेवांची लीला आहे. मच्छिंद्र, यापुढे नाथ परंपरेत गुरु शिष्याच्या परंपरेला सुरुवात होणार आहे, कारण सर्वेश्वर श्री महादेव स्वतः प्रतिरूप धारण करणार आहेत. गुरुदेव, असे असेल तर मला नाथ परंपरेतील श्री महादेवांचे प्रतिरूप पाहण्याची प्रबळ इच्छा झाली आहे. आता ते लवकरच घडणार आहे. शुभम भवतु. अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, हो अलग निरंजन, अलग निरंजन, हो अलग निरंजन. देवा मच्छिंद्रना. तुझे नाव मच्छिंद्र ठेवले आहे कारण तुझा जन्म माशाच्या पोटी झाला आहे. तू स्वयंभू आहेस, तू अयोनी संभव आहेस. तुला माता पिता कोणी नाहीत. तू साक्षात जगत पालकाचे प्रतिरूप आहेस. तू आता माझ्याकडे बद्रिकाश्रम येथे ये. हा हात हातात घेतला आहे. मच्छिंद्रचा मच्छिंद्रनाथ होईपर्यंत मी तुझ्या सोबत आहे.
निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू दुःखाचा संहारक तू वेदांचाही कारक तू शिव हर शंभू हे नवनारायण अवतार तू दीनदुबळ्यांचा दाता तू गुरुशक्तीचा सेवक तू शिव हर शंभू अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन हे योगीराज, या शिवमंदिरात मी आपल्याला प्रथमच पाहतोय. माझा नमस्कार स्वीकारावा. तुझा नमस्कार पोहोचला. योगीराज, एक इच्छा आहे. आपल्याला पाहून का कोण जणे, पण असे वाटते की आपल्याला माझ्या घरी येण्याचे निमंत्रण द्यावे. आपण माझ्या वास्तूत पाऊल ठेवले तर मला निश्चितच आनंद होईल. शिवाय आपली पाद्यपूजा करण्याचेही भाग्य मला लाभेल. मच्छिंद्रनाथाय नमः ओम मच्छिंद्रनाथाय नमः तू महादेव भक्त दिसतोस, तेव्हा मी तुझ्याकडे उद्या निश्चित येणार. येतो मी. आज्ञा असावी. शुभम भवतु. सुराज, ओम मच्छिंद्रनाथाय नमः आपली भेट केवळ योगायोग नाही, त्याला काहीतरी निश्चित कारण आहे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो